पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये तब्बल 100 ते 150 विद्यार्थी जखमी झालेत आणि याच प्रकरणामध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। पुरुष पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनींच्या छातीवर पाय दिला, त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली असा आरोप दिपकेंनी केलेला आहे। तर विद्यार्थ्यांना काही झालं तर हे सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा सुद्धा दिपकेंनी दिलाय। 15-16 वर्षाचे 17-18 वर्षाचे ज्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांचे डोकं फोडले, त्यांचे हात तोडलेत, पाय तोडलेले आहेत। आणि एवढंच नाही तर काही मुली होत्या ज्यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले दिल्ली पोलिसांच्या मेल ऑफिसर्सकडनं आणि छातीवर पाय देऊन मारण्यात आलं मुलींना। दिल्ली पोलिसांनी अशी करतूत केलेली आहे। गीतांजली मॅडमवरही लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यांना वाचवण्यासाठी जेव्हा मी उडी मारली तेव्हा त्या पोलिसवाल्यांनी, ते पोलिसवाले माणूस होते, त्यांनी गीतांजली मॅडमचे केस पकडून ओढले। आतापर्यंत माझा जो आकडा आलेला आहे 150 पेक्षा जास्त मुलं जखमी आहेत। मी काल आरएमएल हॉस्पिटलला जाऊन भेटून आलो काही मुलांना। त्याच्यात एक मुलगी जी आहे ती क्रिटिकल आहे, तिच्या गळ्यावर दिल्ली पोलिसांनी लाठी मारली आणि त्यामुळे तिला खूप जखम झालेली आणि ती जमिनीवर पडली, त्यामुळे स्टॅम्पेड झाला लाठीचार्जमुळे, त्यामुळे ती क्रिटिकल आहे। तिला जर काही झालं तर दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जिम्मेदारी असेल। काल जे झालं त्याच्यानंतर तर आम्ही अजिबात मागे सरकणार नाही। काल हा भारतासाठी काळा दिवस होता। 12-12 वर्षांच्या लहान मुलींवर दिल्ली पोलिसांनी लाठ्या चालवल्यात, त्यांचे गळे पकडलेत।